आणि मग त्यांनी लावलेलं मी तसंच लावलं, त्याचा काही जास्त विचार नाही केला. चला आता मला वाटतं सुरू कर. हा फेसबुक लाईव्ह सुरू झालं. सगळ्यांनी म्यूट करा आपापले, म्हणजे जे बोलणार नाही ते. अजून 1 मिनिट आहे. हो झाले 5. फेसबुक लाईव्ह सुरू झाले. फेसबुक लाईव्ह सुरू केलंय. नमस्कार. देशोदेशींच्या शिक्षण पद्धती या व्याख्यानमालेमधलं आज हे 16वं व्याख्यान. सुरुवातीला आपण याची पार्श्वभूमी की का आपण हा अभ्यास करतो आहोत, या कंपॅरेटिव्ह एज्युकेशनच्या अभ्यासाचा उपयोग काय आणि त्याच्या मर्यादा काय ते समजून घ्यायचं, आणि नंतर मग 14 देशांबद्दलची माहिती आपण घेतली. आज 15वा देश. हा 15वा जो देश आहे हा आहे रशिया. रशियाबद्दल वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये जन्मलेल्या लोकांना वेगवेगळ्या कारणांमुळे उत्सुकता होती. मी ज्या पिढीमध्ये वाढलो त्यावेळेला म्हणजे कुठे खास करून जिल्हा ग्रंथालय वगैरे अशा ठिकाणी गेलं की बाहेर सोव्हिएत युनियन किंवा हिंदीमध्ये सोव्हिएत देश अशी 2 नियतकालिका ठेवलेली असायची, आणि मुलांसाठी एक मिशा नावाचं नियतकालिक असायचं. आणि त्यावेळेला रशियाबद्दल भरपूर लोकांना उत्सुकता असायची. रशियाचे आणि भारताचे संबंध त्या काळामध्ये खूपच चांगले होते, आणि कोल्ड वॉरचा तो पिरियड होता, आणि कम्युनिस्ट राजवटीबद्दल भरपूर पुस्तकं म्हणजे बाजूनी विरोधात अशाही प्रकारची याची बोरिस पास्तरनाक त्याची पण डॉक्टर झेवॅगो ही कादंबरी, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर चित्रपट तो पण भरपूर प्रसिद्ध झालेला होता. नंतर चेकॉव, त्याच्यानंतर फ्योडोर डॉस्टोयेव्स्की हे लेखक सुद्धा भरपूर गाजलेले लेखक सोव्हिएत युनियनचे होते. मॅक्झिम गॉर्की त्यांचं आई हे प्रभाकर उर्ध्वरेषे यांनी मराठी अनुवाद केला, तो सुद्धा खूप गाजलेला होता. आणि त्यामुळे सोव्हिएत युनियन बद्दल एक भरपूर माहिती, उत्सुकता, आणि आणखी एक कारण होतं की लोकवाङ्मय गृहाकडून सोव्हिएत युनियन मधून जी काही पुस्तकं, लिटरेचर ते प्रकाशित व्हायचं आणि अतिशय चांगल्या दर्जाचं असायचं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर 3 प्रकारची पुस्तकं सायन्स मध्ये रेफरन्स बुक्स म्हणून वापरायला जी मिळायची, त्याच्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात जुने परंपरा असलेला देश म्हणजे इंग्लंड. तर ब्रिटिश लेखकांची पुस्तकं जी आहे ती बहुतेक आम्हाला सगळ्यांना खूप बोरिंग वाटायची, कारण लांब लांब वाक्य आणि खूप कंटाळवाणी भाषा वाटायची, मांडणी वगैरे सुद्धा. पण बऱ्याच लोकांना ती खूप अशी विद्वत्तापूर्ण वाटायची. आणि त्याच वेळेला अमेरिकन लेखकांनी सुद्धा पुस्तकं प्रकाशित करायला सुरुवात केली. अमेरिकन लेखकांची मांडणी जी आहे ती खूप रीडर फ्रेंडली असायची. आणि पुढे त्याचा एक परिणाम असा झाला की ब्रिटिश लेखकांची सगळ्याच विषयांची पुस्तकं, सायन्स असो, सोशॉलॉजी असो, सायकोलॉजी असो, या विषयांची पुस्तकं मागे पडून अमेरिकन पब्लिशर्सनी हे सगळं पुस्तकांचं मार्केट काबीज केलं. पुढे हळूहळू बदल होत गेले, आणि 1991 मध्ये रशियाचं विघटन झालं. तिथलं कम्युनिझम गेला, अनेक देश निर्माण झाले, आणि त्याच्याबद्दलच्या बातम्या वगैरे हा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या नवीन पिढीला सुद्धा माहिती आहेत. या मध्ये मोठा पिरियड जो गेला, म्हणजे जवळजवळ 70 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा थोडा जास्तच कालावधी सोव्हिएत युनियनचा हा कम्युनिस्ट राजवटीमध्ये गेला. पण 1991 मध्ये ज्या वेळेला विघटन झालं त्यावेळेला बातम्या पहिल्यांदा होत्या की 70 वर्ष म्हणजे त्या धर्मावर पूर्णपणे म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये बंदी असून, शाळेमध्ये नाही, सार्वजनिक जीवनामध्ये नाही, पण
पहिल्यांदा जर लोकांची गर्दी कुठे लोटली असेल तर ती सगळे चर्चेस मध्ये, मशिदी पण खुल्या झाल्या आणि म्हणजे हे लक्षात आलं की धर्म हा असा प्रकार आहे की बहुतेक हा जो आहे हा काही शिकवून आलेली गोष्ट असेल असं नाही, तर एक इन्स्टिंक्टिव्हलीच लोकांच्या मनामध्ये तो पिढ्यानपिढ्या कुठेतरी असतोच. त्याच्यामुळे पूर्ण 70 वर्षाच्या काळामध्ये या धर्माचं उघड उघड कुठलंही एक्सपोजर नसताना हे झालं. तर या सर्व दृष्टीने काय बदल झाले? रशिया सायन्सच्या बाबतीमध्ये, टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये खूप पुढे गेलं होतं. युरी गागरिन 1961 मध्ये किंवा चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा मानव म्हणजे युरी गागरिन. तर त्याच्याबद्दल जेव्हा आलं तर अमेरिकेला तेव्हा खरी एकदम जाग आली, कारण आपण मागे पडतो की काय, आणि मग अमेरिकेने सुद्धा वेगाने काम सुरू केलं. पुढे अर्थात कोल्ड वॉर संपलं. त्यानंतर अमेरिका एकुलते एक देश, तो महासत्ता बनला. आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्वीचं शिक्षण, आताचं शिक्षण याच्यामध्ये नक्की काय फरक पडलेला आहे याच्याबद्दल माहिती देणार आहेत त्या डॉक्टर प्रतिभा पाटणकर आपल्या मध्ये आलेल्या आहेत. त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. डॉक्टर प्रतिभा पाटणकर या शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर इथे शिक्षणशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत आणि विभाग प्रमुख पण आहेत. या शिवाजी विद्यापीठाबद्दल विशेष आपुलकी असायचं, कारण मला महत्वाचं असं की कोल्हापूरला मी 2.5 वर्ष असताना तिथून निघताच पीएचडी साठी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि ते शिवाजी युनिव्हर्सिटी मधूनच. आणि माझं पीएचडी म्हणजे शेवटची डिग्री, ही डिग्री जी आहे ती शिवाजी विद्यापीठातूनच घेतलेली आहे. आणि त्याच वेळेला नुकतंच हे शिक्षणशास्त्र विभाग निर्माण झालेला होता आणि त्याचे पहिले प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉक्टर मधुकर सोनार ते माझे गाईड होते. आज त्यांच्या जागीच डॉक्टर प्रतिभा पाटणकर काम करतायत. म्हणजे मी तर अगदी म्हणजे जुन्या परंपरा मानणारा माणूस असल्यामुळे त्यांच्या जागी जे कोणी आहे ते मला गुरुस्थानीच आहेत. तर अशा डॉक्टर प्रतिभा पाटणकर आज आपल्याला देणार बोलणार आहेत. त्या म्हणजे भरपूर डिग्र्या पदव्या त्यांच्या आहेत, त्या सगळ्या काही मी वाचून दाखवणार नाही. मूळ जे आहेत MSc झुऑलॉजी मध्ये आहे, नंतर MA फिलॉसॉफी मध्ये पण केलेलं आहे, नंतर सब्जेक्ट कम्युनिकेशन मध्ये पण त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय, MBA हायर एज्युकेशन मध्ये, आणि त्याचे अभ्यासाचे खास विषय आहेत ते सायन्स एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. त्यांनी संशोधनाला मार्गदर्शक म्हणून काम करतातच. आणि आतापर्यंत 18 जणांना त्याच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी मिळालेली आहे आणि 10 जणांना एमफिल ची पदवी मिळालेली आहे. त्यामध्येच कोणीतरी प्रश्न विचारला की त्या रशियाला गेल्या होत्या का? नाही जाऊ झालेल्या. आतापर्यंत बहुतेक जण जे आहे ते तिथे गेलेले आहेत, तिथे राहिलेले आहेत. काही लोक किमान 1 वर्ष राहिले, कोणी 3.5, 5, 6 आणि काही लोक तर चक्क 40-40 वर्ष तिथे आहेत. अशा देशांबद्दल माहिती देत आहेत. आता ह्यांनी पाटणकर मॅडम जे बोलणार आहेत तर त्या स्वतः त्यांचं वाचन, इतर लोकांशी चर्चा आणि शिवाजी विद्यापीठामध्ये डिपार्टमेंट ऑफ रशियन स्टडीज तिथे डॉक्टर गौरी पानसरे त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचा याच्यावर खास अभ्यास आहे आणि त्याच्या आधारे त्या आपल्याशी बोलणार आहेत. मी आपला फारसा वेळ न घेता आपण मूळ विषयाकडे जाऊ. मी विनंती करतो डॉक्टर प्रतिभा पाटणकर यांना की त्यांनी त्यांचं सादरीकरण सुरू करावं. डॉक्टर प्रतिभा पाटणकर. Thank you, sir. Now, shall I share the screen? हो करा मॅडम. Share करू ना screen, sir? हो. Okay. Okay, can I hear?
नाव एव्हरीवन. हा, ऐकू येते ना हो, सगळ्यांना? येतोय मॅडम. ओके ओके. हा, कोणत्याही देशाची शिक्षण प्रणाली ही त्या देशाची भौगोलिक परिस्थिती, आर्थिक स्थिती, सामाजिक परंपरा, सांस्कृतिक वारसा, राष्ट्रीय ध्येय, तेथील शासन व्यवस्था, त्या देशाचा इतिहास, धार्मिक परंपरा या व इतर अनेक घटकांचा परिपाक असतो. शिक्षण प्रणालीतूनच एखाद्या देशाच्या अंतरंगाचे समग्र दर्शन घडते असे म्हटले जाते. प्रत्येक देशाला आपली शिक्षण पद्धती योग्य व अनुकरणीय आहे असे वाटते. तथापि ही शिक्षण प्रणाली तपशिलासकट दुसऱ्या देशात राबवता येणार नाही. परंतु आज जगातील सर्व देशांसमोर कितीतरी समान प्रश्न आहेत व ते युनोने डिक्लेअर केलेले आहेत. उदाहरणार्थ दहशतवाद असेल, मूलतत्ववाद असेल, लिंगभेद असेल, यासारखे प्रश्न सोडवण्यास इतर देशांच्या शिक्षण प्रणाली नक्कीच आपल्याला उपयुक्त ठरतील. कोविड-19 पॅन्डेमिक मध्ये तर शिक्षण कसे द्यायचे हा प्रश्न सर्व देशांसमोर होता. पण ऑनलाईन एज्युकेशन या प्रयोगाने तो थोडाफार सुटला असे म्हणता येईल. असे अनेक जागतिक पातळीवरचे शिक्षण विषयक प्रश्न सोडवताना तसेच शिक्षण विषयक धोरणे राबवताना किंवा विकसित करताना इतर देशांना आलेले अनुभव, इतरत्र झालेले प्रयोग, केल्या गेलेल्या चुका, संघटनात्मक उणिवा, व्यवस्थापनातील त्रुटी या साऱ्यांचा फार उपयोग होतो. इतर देशातील शैक्षणिक बाबींचा तर संशोधनासाठी खूप चांगला उपयोग होतो. त्यामुळे देशोदेशांच्या शिक्षण पद्धतींची ओळख होणे गरजेचे आहे असे वाटते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांनी हा उपक्रम घेतलेला आहे व हा एक खूप चांगला शैक्षणिक उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत रशियाची शिक्षण पद्धती हे 15वे पुष्प मला गुंफण्यास सांगितले. त्याबद्दल मी डॉक्टर वसंत काळपांडे सर व आपली जी टीम आहे त्यांचे मी धन्यवाद देते व आभार मानते. आता आपण येऊया रशियाकडे. साधारणपणे जगामध्ये विस्ताराने मोठा असा देश म्हणजे रशिया असे म्हटलं जातं. 20व्या शतकाच्या मध्य काळामध्ये एक सामर्थ्यवान व वैज्ञानिक प्रगतीने व कर्तृत्वाने हा देश खूप प्रबळ होता. साधारणपणे रशियाची ओळख किंवा सामान्य ज्ञान काय आहे आपल्याला ते जरा थोडक्यात पाहू, कारण की या सगळ्याचा परिणाम त्यांच्या एकंदरीत शिक्षण प्रणालीवरती झालेला आहे. नेपोलियन बोनापार्टच्या उदयाबरोबर या देशाचा उल्लेख जगात होऊ लागला. त्याने रशियावरती अनेक स्वाऱ्या, पण या देशाने इंग्लंड व अमेरिकेच्या सहाय्याने नेपोलियनचा पाडाव केला व अमेरिकेच्या बरोबरीने तुल्यबळ देश ठरला. म्हणजे रशियाची ओळख केव्हा जगाला झाली तर नेपोलियन बोनापार्टमुळे. या देशाने आताच काळबांडे सरांनी मॅडमने सांगितलेलंच त्याप्रमाणे या देशाने दिनांक 4 ऑक्टोबर 1957 मध्ये स्पुटनिक 1 हा प्रथम मानवनिर्मित यान किंवा ऑब्जेक्ट पृथ्वी प्रदक्षिणेसाठी अवकाशात पाठवलं. आणि ह्या 1961 मध्ये युरी गागारिन ही वॉज अ कॉस्मोनॉट अँड रशियन पायलट, म्हणजे अवकाशात या स्पेस शटल मधून जाणारे पहिले मानव हे युरी गागारिन होते. याबरोबर म्हणजे जेव्हा हे स्पुटनिक यान किंवा जे अवकाशामधली जी प्रगती या रशिया देशाची चालली होती, याबरोबरच इतर देशांमध्ये देखील विज्ञान तंत्रज्ञान या विषयांना महत्व आले व ते शाळांमध्ये शिकवण्यावरती भर दिला गेला. आपल्या देशामध्ये पण 1974-75च्या काळामध्ये देखील विज्ञान हा विषय सक्तीचा ठेवला गेला. आणखीन 3 विषय म्हणजे बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री हे 3 विषय शिकवण्यावरती भर दिला गेला. 1968च्या शैक्षणिक धोरणामध्ये महत्व दिलं गेलं. दुसरी अशी बाब म्हणजे की जी आपल्या शिक्षण प्रणालीशी निगडीत आहे. 1958 पासून या देशामध्ये पंचवार्षिक योजना सुरू आहे. स्वातंत्र्यानंतर भारताचे रशिया बरोबर खूप चांगले मैत्रीचे संबंध होते. पंचवार्षिक योजना ही आपण रशियाकडून घेतली व 1951-52 पासून आपण ही पंचवार्षिक योजना राबवत आहोत. पंचवार्षिक योजनांची आपल्या शैक्षणिक नियोजन व प्रशासन यामध्ये किती महत्व आहे हे आपल्याला माहितीच आहे. रशिया देशाने पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिकरणावरती भर दिला. आपण हे पहिल्यांदा औद्योगिकरणावरती भर दिला, प्रौढ शिक्षणावरती भर दिला. प्रौढ शिक्षण ही योजना तर या देशाने खूप चांगल्या प्रकारे राबवली. म्हणजे 1958 पासून हा देश प्रौढ शिक्षण योजना राबवत आहे. म्हणजे माध्यमिक शिक्षकांना वर्ग जोडले किंवा एक सेक्शन तयार केला.
तसा अभ्यासक्रम तयार केला. आपल्या देशातही प्रौढ शिक्षण योजना राबवताना रशिया देशामध्ये कशी ही योजना राबवली गेली त्याचा अभ्यास केला गेला. त्यामुळे प्रौढ शिक्षण योजना चांगल्या पद्धतीने राबवल्यामुळे त्या देशातील साक्षरतेचे प्रमाण खूप चांगले आहे. म्हणजे जवळजवळ 99% साक्षरता या देशामध्ये आहे. रशिया हा एक साम्यवादी किंवा कम्युनिस्ट देश होता आणि आता देखील थोडाफार त्याचा प्रभाव आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि या कम्युनिस्टचं तत्वज्ञानच वेगळं असतं, म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण याच्यावरती या कम्युनिस्ट तत्वज्ञानाचा भर असतो. आपल्या भारतामध्ये देखील भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे. जगातील बहुतेक देशांमध्ये कम्युनिस्ट पार्टी ह्या अजून देखील आहेत. मिखाईल गॉर्बाचोव यांनी 1985 ते 86च्या या काळामध्ये पेरेस्ट्रॉइक म्हणजे रिस्ट्रक्चरिंग अँड ग्लास्तोनेट ओपननेस किंवा फ्रीडम ऑफ स्पीच हे 2 टर्म्स जगाला दिल्या. आणखी नवीन इकॉनॉमिक पॉलिसी त्यांनी या देशामध्ये सुरू केली. ते सुरुवातीला त्यांच्यावरती लेनिन मार्क्सवाद यांचा प्रभाव होता, परंतु अमेरिका सारख्या देशांच्या बरोबर त्यांचे संबंध चांगले असल्यामुळे ते सोशलिस्टकडे सोशल डेमोक्रेसीकडे जास्त वळले. 1991 मध्ये USSR म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएत रशिया याचा पाडाव झाला व रशिया किंवा रशियन फेडरेशन हे नाव नवीन या देशाचं झालं किंवा हे नाव या देशाचे आहे. शाळेमध्ये भूगोलाच्या पुस्तकामध्ये आपण रशियातील बर्फाच्छादित घरे, या बर्फाच्छादित घरांचं नाव इग्लू, उन्हाळ्यातील त्याच्या म्हणजे लाकडी घरे, टुंड्रा प्रदेश, रेनडियर प्राणी हे सगळं आपण आपल्या भूगोल इतिहासामध्ये अभ्यासलेलं आहे. मॅक्झिम गॉर्की यांनी आईवरती केलेलं लेखन हे तर खूप आपल्या डोळ्यात पाणी आणणार आहे. तर अशा प्रकारे सर्वसाधारण माहिती आपल्याला रशियाबद्दल आहे आणि ही सामान्य ज्ञान आहे हे आपण आपल्या पुस्तकामध्ये आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये हे कुठेतरी हे आलेलं आहे. रशियाचा राष्ट्रीय प्राणी हा ब्राऊन बेअर आहे, सिम्बॉल आहे हा. पूर्वी झारच्या ह्याच्यामध्ये डबल हेडेड इगल होता. आणखीन एक महत्वाचं म्हणजे रशियन सर्कस जे आपण लहानपणी जेमिनी सर्कस, मेरा नाम जोकर मध्ये आपण काही रशियन कलाकार पाहिलेत. तर अशा प्रकारे आपल्याला या रशियाबद्दलचं थोडंफार सामान्य ज्ञान आहे. तर आपण मला वाटतं रशियाच्या स्वाभाविक रचनेकडे जाऊन आपल्याला सांगितल्याप्रमाणे जगातील विस्ताराने सर्वात मोठा देश आहे. त्यानंतर पृथ्वीचा सर्वात मॅडम एक मिनिट घेतो, फक्त स्क्रीन मोठी करा ना तुमची, स्लाइड शो करा, स्लाइड शो. हो 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 ओके ठीक आहे सर. ओके ठीक आहे मॅडम, ठीक आहे. हा जगातील विस्ताराने सर्वात मोठा देश हा आहेच. त्यानंतर USSR चे रशिया व रशियन फेडरेशन मध्ये आता नामांकन झालेले आहे. पृथ्वीचा सर्वात जास्त भूभाग या देशाने व्यापलेला आहे. राजधानी म्हणजे सर्वात मोठं शहर हे मॉस्को आहे. ऑफिशियल लँग्वेज रशियन आहे आणि त्यांचं कीपॅड एकंदरीत त्यांचं अंकाक्षर हे कसं असतं हे थोडक्यात याचं चित्र मी आपल्या इथे दर्शवलेलं आहे. रशियाला 3 समुद्र किनारे आहेत, अटलांटिक, आणि प्रसिद्ध वाळवंट दक्षिणेकडे आहे. या देशाचा भूभाग आशिया व युरोप या 2 खंडामध्ये बराचसा आहे. बराचसा भाग आशिया खंडामध्ये जरी असला तरी हे एक युरोपियन राष्ट्र म्हणूनच मानले जाते. युरेशिया, युरोपियन आणि आशिया ह्याच्यामध्ये ज्या 21-23 ज्या कंट्री आहेत त्याच्यामधला युरेशियन कंट्री वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अँड लार्जेस्ट युरेशियन कंट्री म्हणून हे मानलं जातं. त्यानंतर या देशाला एकूण 14 देशांच्या सीमा आहेत. क्लायमेट जे अतिशय उष्ण क्लायमेट वगळता या देशामध्ये सर्व प्रकारचं क्लायमेट आढळतं. म्हणजे अति बर्फाच्छादित ते अति रेनी सीझन असं मला एक पिक्चर मिळालं, ते मी आपल्याला दाखवत आहे. त्यानंतर थोडा आपण इतिहास जर बघितला तर या इतिहासाचा आत्ताच्या त्यांच्या शिक्षण प्रणालीमध्ये कसा परिणाम झालेला आहे किंवा काय प्रभाव आहे ते आपल्याला समजेल. म्हणजे मी झार त्याच्यापासून थोडक्यात हे करते. या देशामध्ये घडलेल्या क्रांतीचा फार मोठा परिणाम या देशाच्या शिक्षण पद्धतीवरती झाला. म्हणजे 1917 पर्यंत व त्याच्या अगोदर जवळजवळ 400 ते 500 वर्षे या देशावरती झार या देशाची अनिर्बंध सत्ता होती. सत्ताधारी उमराव, सामान्य जनता म्हणजे शेतकरी यांच्यामध्ये फार मोठी दरी होती. ऑक्टोबर 1917 मध्ये अलेक्झांडर केरेन्स्की यांच्या नेतृत्वाने बोल्शेविक सत्ता स्थापन झाली. लेनिन व कार्ल मार्क्स यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट सरकार अस्तित्वात आले.
सर्व संपत्ती कोणा एकाकडे नसून त्यांच्या विकेंद्रीकरणावरती या कम्युनिस्ट सरकारने भर दिला. विविध म्हणजे 1917 पर्यंत खूप रशियामध्ये अडचणी होत्या, खूप समस्या होत्या. त्या म्हणजे विविध भागात पसरलेला विस्तीर्ण देश, अनेक भाषा, खुंटलेला विकास, म्हणजे 150 बोलीभाषा या होत्या. तर अनेक भाषा, खुंटलेला विकास, निरक्षरता, कारण का शेती हा व्यवसायच होता आणि सामान्य जनतेला शिक्षणाची मुभा नव्हती. मागासलेपणा या अडचणींवरती मात करण्यासाठी या सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले. म्हणजे साम्यवादी सरकारने शब्दकोश, प्रांतांचे एकीकरण, व्याकरण, सर्वत्र प्राथमिक शाळा उघडणे, रशियन भाषेचा प्रसार व प्रचार, विकास असे अनेक सर्वांगीण उपक्रम त्यांनी हाती घेतले. लेनिन व मार्क्स यांच्या कम्युनिस्ट विचारांचा व तत्वज्ञानांचा शिक्षणाद्वारे प्रसार हेच मुख्य उद्दिष्ट होते. शिक्षणाच्या प्रसारावरती पूर्ण ह्या साम्यवादाचं किंवा ह्या नेत्यांचं नियंत्रण होतं. म्हणजे 18 वर्षापर्यंत म्हणजे आपल्याला माहितीये की 18 वर्षापर्यंतचा युवक हा त्यांच्या हातामध्ये होता. अनेक बोलीभाषेमधून जे निरनिराळ्या प्रदेशांमध्ये शिक्षण दिले जात असे ते सर्व बंद झालं व रशियन ही एक बोलीभाषा झाली. बालकांवरती कौटुंबिक संस्कारापेक्षा कम्युनिस्टचे संस्कार करण्यावरती भर दिला गेला, अगदी पूर्व प्राथमिक स्तरापासून. 1921 ते 1937 हा कालखंड अनेक दृष्टीने बदल घडून आणणारा ठरला. 4 वर्षाचा प्राथमिक अभ्यासक्रम व 7 ते 9 वर्षाचा माध्यमिक अभ्यासक्रम सर्वत्र राबवण्यात आला. क्रांतीचा इतिहास व कम्युनिस्टची तत्वे सर्वांना शिकवण्यात आली. सामान्य जनतेची मुले मोठ्या संख्येने शाळेत जाऊ लागली. स्टॅलिनने 1928 ते 1933 या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये 8 वर्षावरील ग्रामीण भागातील मुलांना 4 वर्षाचा अभ्यासक्रम सक्तीचा केला व याच वयाचे पण औद्योगिक शहरामध्ये राहणाऱ्या मुलांसाठी 7 वर्षाचा अभ्यासक्रम सक्तीचा केला. गरीब विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा दिल्या व हुशार मुलांना उच्च शिक्षण घेता यावे म्हणून एक स्पर्धा परीक्षा घेण्यात आली आणि अजूनही ही स्पर्धा परीक्षा हे उपक्रम हा तिथं आहे. शिक्षण प्रशिक्षणासाठी नवीन संस्था निघाल्या. वर्गविरहित समाज आणि राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न कम्युनिस्ट शिक्षणाद्वारे केला जात होता. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य या देशात नव्हते, परंतु हे जे 2 प्राणभूत तत्वे आहेत लोकशाहीची, हे या प्राणभूत तत्वांसाठी रशियन मधल्या अनेक विचारवंतांनी आहुती दिलेली आहे. या कम्युनिस्ट शिक्षणाची जी उद्दिष्ट आहेत ती थोडीफार आता देखील सारखी आहेत किंवा त्याचा देखील प्रभाव आहे असं आपल्याला म्हणता येईल. सभोवतालच्या नैसर्गिक परिस्थितीचा सखोल अभ्यास म्हणजे जे आशय आहे, जी रचना आहे ती थोडीफार आत्ताच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये याचा प्रभाव दिसून येतो. जडवादी या गोष्टींना फाटा दिला. शारीरिक संगोपनावरती भर दिला गेला. सामाजिक जीवन, संस्था, राष्ट्ररचना, अर्थव्यवस्था इत्यादी याची सर्वांची दाट ओळख होण्यावरती भर दिला गेला. सर्व प्रकारच्या श्रमासाठी व्यक्तीला तयार करणे व त्यायोगे सामाजिक समता स्थापन करणे हे याला महत्व दिले. म्हणजे श्रमाला महत्व दिलं. संपूर्ण समाजासाठी कार्य करत राहण्याची व्यापक वृत्ती रुजवणे, शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारून प्रत्येक घटनेची मीमांसा करण्याची शक्ती अंगी बाणवणे, शास्त्रीय दृष्टिकोन बाणवणे, सर्व प्रकारच्या उत्पादन प्रक्रियेशी परिचय व अर्थविषयक घडामोडींचे ज्ञान करून देणे, श्रमाचा अनुभव व श्रमशक्तीचा सामाजिक आणि राष्ट्रीय विकासासाठी उपयोग असे प्रयत्न सर्व स्तरावरील शिक्षणात केले. म्हणजे पूर्व प्राथमिक स्तरापासून श्रमाला महत्व म्हणजे अगदी गार्डनिंग 1-2 तासाचं गार्डनिंग त्या मुलांना करावा लागत असे. आता देखील प्रायमरी स्कूलला काही वेळ हा त्यांना श्रमासाठी दिला गेलेला आहे. राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण मिळण्याच्या भरपूर सोयी उपलब्ध करून देणे, सार्वत्रिक, मोफत, सक्तीचे शिक्षण आणि यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची निर्मिती ही 3 सूत्रे कम्युनिस्टने स्वीकारली. आपणही सार्वत्रिक, मोफत, सक्तीचे शिक्षण हे आपल्या घटनेमध्ये आता हा कायदा झालेला 2010 पासून आपल्या घटनेमध्ये तर आहेच. शिक्षण हे राजकीय सत्तेचे नैसर्गिक अंग म्हणून विकसित केले गेले. हे एक महत्वाचं भाग. म्हणजे शिक्षणाकडे राजकीय बाबींचं म्हणजे राजकीय अंग म्हणून त्यांनी हे विकसित केलं. हे गेलं. नंतर संघटन, व्यवस्थापन, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, अध्यापन पद्धती इत्यादींवर कडक नियंत्रण ठेवले गेले.
व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक शक्ती राष्ट्राच्या विकासासाठी वापरल्या गेल्या. मोफत शिक्षण हे व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क मानला गेला. सोव्हिएत शिक्षण पद्धती ही अनेक बाबतीत यशस्वी मानली जाते. 1913 मध्ये 72% निरक्षरता असलेल्या देशात सोव्हिएत व्यवस्थेने 99% पेक्षा जास्त साक्षरता साध्य केली. याने पाश्चात्य देशांपेक्षा हे प्रमाण जास्त होते. याच शिक्षणाने उच्च दर्जाचे तंत्रज्ञ, तत्वज्ञ, साहित्यिक, कवी, कलाकार, संगीतकार निर्माण केले. आणि म्हणूनच मला वाटतं विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये देखील या देशानं त्यावेळी भरघोस प्रगती केलेली होती. विद्यापीठांची संख्या 12 वरून 52 झाली. उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था 105 वरून 48 झाल्या. फक्त एकच होती की सोव्हिएत शिक्षण मार्क्सवाद आणि लेनिनवाद यांच्या चष्म्यातून दिले जाईल. इतर देशांच्या शिक्षण पद्धतीकडे किंवा तत्वज्ञानाकडे देखील हे लोक त्यांच्या कम्युनिस्टच्या चष्म्यातून पाहत असत. सोव्हिएत शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट नवा सोव्हिएत माणूस घडवणे. शिक्षण हे पूर्ण केंद्रीयभूत होते, पूर्ण सेंट्रलायझेशन या शिक्षणाचं होतं. कम्युनिस्ट सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या संघटना शिस्त व तात्विक घडण देत असत. 5 ते 9 वर्ष वयाच्या मुलांसाठी ऑक्टोब्रिस्ट, 10 ते 15 वयाच्या मुलांसाठी पायोनियर्स, तर 16 ते 28 वयाच्या मुलांसाठी कॉम्सोमोल या संघटना सदस्य नोंदणी करत असत. नव्या पिढीची मानसिक व वैचारिक दिशा निश्चित केली जात असत. म्हणजे मूळ जन्माला आल्यापासून नोंदणीसाठी या संघटना काम करत असत. झारच्या काळामध्ये क्युरेटर ही सर्व, म्हणजे त्याला स्पेलिंग मिस्टेक झाले, क्युरेटर ही सर्व शिक्षणाची व्यवस्था पाहत असे. ते बंद होऊन डिपार्टमेंट ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन निर्माण झालं. 8 ते 12 वयोमानासाठी 5 वर्षे प्राथमिक शिक्षण, 12 ते 17 वयोमानासाठी 4 वर्षाची माध्यमिक शिक्षण मोफत देण्यात आले. स्थापन करण्यात आले. तांत्रिक वर्ग सुरू करण्यात आले. पॉलिटेक्निक स्कूल्स सुरू करण्यात आले. वेगवेगळे विषय प्राथमिक शाळेमध्ये शिकवण्याचे बंद झाले. व्यावसायिक शिक्षण दिले जाऊ लागले. उच्च शिक्षणासाठी स्टेट सायंटिफिक काउन्सिल निर्माण झालं. पूर्व प्राथमिक स्तरावरती मॉन्टेसरी फ्रोबेलची शिक्षण पद्धती अमान्य करण्यात आली. सगळ्या जगानं मॉन्टेसरी फ्रोबेल शिक्षण पद्धती स्वीकारली होती, परंतु ह्या देशानं ती अमान्य केली. पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी आरोग्य मंत्रालयाकडे गेली, कारण का शारीरिक शिक्षणावरती यांनी जास्त भर दिला. फॅक्टरी स्कूल स्थापन झाल्या तांत्रिक शिक्षण देण्यासाठी. धर्म शिक्षणावरती बंदी घालण्यात आली व शारीरिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले. नव्या रशियामधील शिक्षण, आपण आता इकडे येऊ. कम्युनिस्टची राजवट 25 डिसेंबर 1991 पर्यंत होती. कम्युनिस्टचा लाल रंगाचा व त्यावर पिवळ्या रंगाचा विडा व हातोडा असलेला ध्वज कित्येक वर्षानंतर खाली आणला गेला. USSRचा पाडा होऊन नवीन शासन व्यवस्था निर्माण झाली व रशियन फेडरेशन हे एक नवीन स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर रशियातील शिक्षण व्यवस्था एका संक्रमणा व्यवस्थेतून गेली. शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाचं नियंत्रण याच्यावरती आहे. संपूर्ण देशात शाळा 1 सप्टेंबरला सुरू होतात आणि मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून मध्ये शैक्षणिक वर्ष संपते. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर नव्या समाजाची व शिक्षणाची दिशा काय असावी याबाबत अनिश्चित अवस्था निर्माण किंवा तयार झाली होती. नव्या परिस्थितीशी जुळवून घेताना आता वैयक्तिक गरजा आणि क्षमता याकडे लक्ष देणे महत्वाचे बनले होते, कारण का त्यावेळेला ह्या 2 पूर्ण क्षमता नियंत्रणाखाली होत्या. तिथे झालेला आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे अनेक शैक्षणिक संस्थात शालेय गणवेश नाहीत. हे एक व्यक्तिवादाला मिळालेल्या मान्यतेचे चिन्ह आहे असं म्हटलं जातं. नवीन रशियामध्ये शिक्षणाच्या एकंदरीत स्ट्रक्चरमध्ये फारसे बदल काही झालेले नाहीत. Every boy or girl must get secondary education. They go to school at the age of 6 to 7 and must stay there until they are 14 to 17 years old. At school, people study academic subjects. रशियाच्या घटनेने सर्व नागरिकांना मोफत शिक्षण व्यवस्था बहाल केली आहे. रशियामध्ये शिक्षण ही मुख्यतः राज्यांची जबाबदारी आहे आणि त्याचे नियमन मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड सायन्स या मंत्रालयाकडून होते. रशिया हे सर्वात जास्त मास एज्युकेशन पुरवणारे जगातील एकमेव राष्ट्र आहे. त्यामुळेच तर याची साक्षरता 98% आहे, की जे पश्चिम युरोपीय देशांपेक्षा अधिक आहे, म्हणजे त्यावेळेच्या आकडेवारीनुसार. रशिया म्हणजे अशा प्रकारे रशियामध्ये अत्यंत पद्धतशीर अशी रोबोट शिक्षण पद्धती राबवली
जात आहे. रशियातील शिक्षणाचे 2 प्रकार आहेत, ते आपण पुढे पाहणारच आहोत. म्हणजे एकंदरीत जनरल एज्युकेशन आणि प्रोफेशनल एज्युकेशन याच्यामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड सायन्स या मंत्रालयाकडे शिक्षण, संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान, नवोपक्रम, ज्ञानतंत्रज्ञान, बौद्धिक अधिकार, विद्यार्थी संरक्षण या संदर्भामध्ये राज्यस्तरावरील शैक्षणिक धोरणांचा विकास करणे व त्याला कायदेशीर चौकट निर्माण करून देणे याची मुख्यतः जबाबदारी असते मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड सायन्स कडे. याची रचना अशी असते, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड सायन्स हे जे डिपार्टमेंट आहे तर त्याच्यामध्ये जनरल एज्युकेशन आहे, प्रोफेशनल एज्युकेशन आहे, इंटरनॅशनल इंटिग्रेशन किंवा इंटरनॅशनल एज्युकेशन आहे, स्ट्रॅटेजिक डेव्हलपमेंट आहे, रिजनल डेव्हलपमेंट आहे, आयटी डेव्हलपमेंट आहे, फेडरल टार्गेट प्रोग्राम्स अँड प्रोजेक्ट्स आहेत, अपब्रिंगिंग अँड सोशलायझेशन ऑफ चिल्ड्रन ह्याच्यावरती एक डिपार्टमेंट काम करतं. प्रायोरिटी डायरेक्शन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीज अशा तऱ्हेचे अनेक डिपार्टमेंट्स आहेत आणि अनेक डिपार्टमेंटच्या माध्यमातून ही मिनिस्ट्री रशियातील शिक्षणाची व्यवस्था कायदेशीर चौकटीमध्ये पाहत असते. पूर्व प्राथमिक शिक्षण, शालेय शिक्षण वय वर्ष 6 पर्यंत असते व त्याची जबाबदारी स्थानिक सरकारकडे असते. म्हणजे आपल्याकडे देखील लोकल गव्हर्नमेंट आहेत. प्री स्कूल 6 वर्षापर्यंत आहे, आपल्याकडे देखील 6 वर्षापर्यंत आहे. रशियामध्ये 11 वर्षाचे शालेय शिक्षण आहे, यामध्ये प्राथमिक शिक्षण म्हणजे एलिमेंटरी एज्युकेशन, मूलभूत सामान्य शिक्षण, बेसिक जनरल एज्युकेशन व माध्यमिक सामान्य शिक्षण, सेकंडरी एज्युकेशन यांचा समावेश होतो. प्राथमिक शिक्षण 1st to 4th ग्रेड, म्हणजे आता आपल्याकडे कसं इयत्ता तसे तर ग्रेड्स म्हणतात. प्राथमिक शिक्षण हे 1st to 4th ग्रेड्स, वयोगट 6 ते 10. प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळा मुख्यतः एक शिक्षक आहेत. तथापि शारीरिक शिक्षण, परकीय भाषा, संगीत यासाठी विषय शिक्षक असतात. आपल्याकडे देखील बऱ्याच शाळा एक शिक्षकी आहेत. मूलभूत सामान्य शिक्षण म्हणजे 5वी ते 9वी ग्रेड्स, वयोगट 11 ते 15. यामध्ये विज्ञानाच्या मूलभूत शाखांचे ज्ञान म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अंकगणित, मॅथमॅटिक्स, भूमिती, जॉमेट्री, रशियन भाषा, रशियन साहित्य, इतिहास, भूगोल इत्यादींचे शिक्षण दिले जाते. प्रायमरी स्कूल एज्युकेशन हे याच्यामध्ये दिलेलं आहे. एलिमेंटरी स्कूल स्टार्ट्स फॉर 4 years फ्रॉम 1st grade to 4th grade. Its aim is to give minimum base set of knowledge and abilities necessary for work, life and any work. त्याच्यामध्ये एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, इनिशियल लेबर ट्रेनिंग म्हणजे लेबर ट्रेनिंगला तिथं अजून देखील महत्व आहे. म्युझिक, फिजिकल एज्युकेशन, वर्ल्ड अराउंड, फॉरेन लँग्वेज, अल्जिब्रा, geometry, physics, chemistry, biology, Russian language, Russian literature, history, geography, foreign language, music, labor training, physical education हे प्राथमिक स्तरावरती हे विषय शिकवले जातात. हे शिक्षण देण्यासाठी मात्र वेगवेगळे शिक्षक असतात. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना मूलभूत सामान्य शिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळते. माध्यमिक सामान्य शिक्षण 10 to 11 ग्रेड्स. मूलभूत सामान्य शिक्षण पूर्ण केल्यानंतर जर विद्यार्थ्यांना माध्यमिक सामान्य शिक्षण घ्यायचे असेल तर ते घेऊ शकतात व 10वी व 11वी ह्या ग्रेड्स पूर्ण करतात. यामध्ये पूर्वी शिकलेल्या अभ्यासक्रमाचा पुढचा भाग ते शिकतात. आपल्याकडे 10, 11, 12 हा पॅटर्न, तिकडे 10, 11 आहे. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना माध्यमिक सामान्य शिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळते. व्यावसायिक सामान्य शिक्षण जे ऍव्हरेज व्होकेशनल ट्रेनिंग 9 ग्रेड नंतर काही विद्यार्थी हे शिक्षण घेतात. म्हणजे त्यांचा वयोगट हा 15 ते 19 असतो. सन 2007 पासून रशियामध्ये प्राथमिक, मूलभूत आणि माध्यमिक शिक्षण हे सक्तीचे केले आहे. मुलांच्या ज्ञानाचे मूल्यमापन हे 5 श्रेणीमध्ये केलं जातं. 5 पैकी 5 गुण म्हणजे उत्तम श्रेणी, हे मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक विजेते म्हणतात. 5 पैकी 4 असेल तर चांगली श्रेणी, 5 पैकी 3 असेल तर समाधानकारक श्रेणी, 5 पैकी 2 असेल किंवा 1 असेल तर असमाधानकारक किंवा अनुत्तीर्ण श्रेणी असते. म्हणजे जे इव्हॅल्युएशन होतं ते या ग्रेड्स श्रेणीमध्ये होतं. डिस्क्रिप्शन याच्यामध्ये दिलेलं आहे ABCD याचं. एज्युकेशन इन रशिया थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्री स्कूल एज्युकेशन गिव्ह चिल्ड्रन द बेसिक नॉलेज. चिल्ड्रन अटेंड अ गार्डन with 2 hours in years and 6 years. Primary education begins with
age of 6 and lasts for 4 years. Incomplete secondary education. In secondary schools, high schools, secondary schools within 5 years. On completion of training of 11 students receive a certificate of secondary education and have the right to enter university. आता इथे इनकम्प्लीट का म्हणत असेल तर काही विद्यार्थी फक्त 9 ग्रेड पर्यंत शिक्षण घेतात. हे विद्यार्थी 10वी 11वीच्या ग्रेड्स पूर्ण करतील असं नाही, म्हणून ते इनकम्प्लीट असं म्हटलेलं आहे. ट्रेनिंग इन रशियन स्कूल्स इन लाईट ऑफ उद्योग रिफॉर्म बिगिन्स ॲट 6 years अँड अप टू ग्रेड 11. म्हणजे 10वी 11वी ह्या ग्रेड्स पूर्ण केल्यानंतर ते हायर एज्युकेशनला जाण्यास पात्र ठरतात. आपल्याकडे 11वी 12वी आहे, तिथं 10वी 11वी. रशियातील शिक्षणाची वस्तुस्थिती साक्षरता 99% आहे. शैक्षणिक वर्ष सप्टेंबर ते जून पर्यंत आहे. सक्तीचे शिक्षण 6 ते 15 वर्षापर्यंत आहे. प्राथमिक सामान्य शिक्षण 4 वर्ष वयोगट 6 ते 10. मूलभूत सामान्य शिक्षण 5 वर्ष वयोगट 11 ते 15. माध्यमिक सामान्य शिक्षण 2 वर्ष वयोगट 15 ते 17 किंवा व्यावसायिक शिक्षण 4 वर्ष वयोगट 15 ते 19. तर डिप्लोमा असं काही ठिकाणी म्हटलेलं आहे. किंवा अपूर्ण शिक्षण उच्च शिक्षण 2 वर्ष. पदवी शिक्षण 4 वर्षाचं आहे आणि पदव्युत्तर शिक्षण 1 ते 2 वर्षाचं आहे. इतर देशांमध्ये जसे वेगवेगळे शैक्षणिक अभ्यासक्रम निवडतात, या तुलनेमध्ये रशियातील शिक्षण हे स्पेशलाइज आहे. इथे विद्यार्थ्यांनी एकाच क्षेत्राचा ज्ञान अपेक्षित असतं. शिक्षणाचा पॅटर्न 9-2-4 असा आहे. 9 वर्षात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण होते की जे सक्तीच आहे, म्हणजे ग्रेड्स 1 to 9. +2 स्तरावरती माध्यमिक शिक्षण व पदवीची 4 वर्षे. +2 10वी आणि 11वी. काही ठिकाणी 11 वर्ष म्हणजे फर्स्ट टू 11 पर्यंत शिक्षण हे माध्यमिक शिक्षण असं देखील म्हटले जाते काही लिटरेचर मध्ये. उच्च शिक्षण. नव्या रशियन समाज व्यवस्थेमध्ये उच्च शिक्षणाला नवीन दिशा मिळाली. व्यक्ती समाज, बाजाराभिमुख शिक्षण, शिक्षण संस्थांना स्वायत्तता, उच्च शिक्षणाचे विकेंद्रीकरण, आधुनिक समाजाच्या गरजांनुरूप अभ्यासक्रमांच्या विविध पर्यायांची उपलब्धता आणि केवळ शासकीय निधीऐवजी इतर वित्तीय स्रोतांचा स्वीकार, अशी उच्च शिक्षणाची वैशिष्ट्ये त्यांनी आता निर्माण केलेली आहेत. रशियातील शिक्षणातील शतकात मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग हे रशियातील शिक्षण प्रणालीचे उद्गाते असे म्हटलं जातं. तर त्यांच्या नावाने विद्यापीठे स्थापन झालेली आहे. त्यावेळी शिक्षण पद्धती जर्मनीतील शिक्षण पद्धतीची साधर्म्य असणारी होती. सोव्हिएत व्यवस्थेत सर्व नागरिकांना मोफत किमान माध्यमिक शिक्षण मिळत होते. उच्च शिक्षणाची आकांक्षा ही अतिशय गौरवाची आणि प्रतिष्ठेची होती. 2007 साली रशियाने शिक्षण क्षेत्रात बोलोन्या जाहीरनामा सुसंगत बदल घडून आणले. पदवीची 4 वर्षे आणि त्यानंतरची पदव्युत्तरची 2 वर्षे अशी पद्धती राबवत आहेत. उच्च शिक्षणासाठी माध्यमिक सामान्य शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यापीठात व व्यावसायिक उच्च शैक्षणिक संस्थेत प्रवेशासाठी सर्वांसाठी समान व एकत्रित परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे. यामध्ये रशियन भाषा व गणित हे विषय अनिवार्य असतात. त्याचबरोबर ज्या त्या विषयाची परीक्षा असते. आपल्याकडे देखील एंट्रन्स एक्झाम आहेत व त्यानंतर त्यांना उच्च शिक्षण घेता येतं. पदवी शिक्षण बकालाव डिप्लोम, बॅचलर डिप्लोमा 4 वर्षाचं असतं. मास्टर डिप्लोमा, मार्गस डिप्लोम 2 वर्षाचं किंवा स्पेशालिस्ट डिप्लोमा म्हणजेच इंजिनिअरिंग, मेडिकल, टीचिंग, टीचर एज्युकेशन 5 वर्ष. कंजियात दाऊद कॅन्डिडेट ऑफ सायन्स 3 वर्षाचं आहे. डॉक्टर नाव डॉक्टर ऑफ सायन्स, कंजिदात नाव पासून डॉक्टर नाव हा प्रवास म्हणजे एक समर्पित संशोधन कार्य, DSc डॉक्टर ऑफ सायन्स आपण ज्याला म्हणतो. व डॉक्टर पदवी प्राप्त झाल्यानंतर संशोधन कार्य, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांनी संशोधनासाठी केलेलं मार्गदर्शन, संशोधन पर लेख यावर त्यांना दस्तन किंवा प्रोफेसर या उपाधी दिल्या जातात. पदवी शिक्षण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. येथील आता टीचर एज्युकेशनच्या बद्दल थोडंसं आपण बोलू. मॉस्को पेडागॉजिकल स्टेट युनिव्हर्सिटी 1872 मध्ये स्थापन झालेली आहे. इट इज म्हणजे एक खूप जुनी आणि प्रोमिनंट रशियन टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन असं मानलं जातं. फर्स्ट टीचर सेमिनरी वॉज ओपन इन 1786. 1872 मध्ये मॉस्कोमध्ये वुमेन्ससाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी बरेचसे कोर्सेस ओपन झाले.
इट इज देन ट्रान्सफॉर्ड इन टू मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी इन 1918 आणि आता मॉस्को पेडागॉजिकल स्टेट युनिव्हर्सिटी म्हणून आपण त्याला ओळखतो. टीचर ट्रेनिंग टू प्रायमरी स्कूल टीचर्स मध्ये सुरुवातीला फोकस ऑन रशियन हिस्ट्री, हेल्थ, फिजिकल एज्युकेशन, सायकोलॉजी, रिडिंग, नॅरेशन, म्युझिक, नेचर ह्याच्यावरती म्हणजे टीचर ट्रेनिंग या लेवलवरती ह्या विषयांवरती भर दिला गेला. इन्स्टिट्यूट ऑफ टीचिंग वॉज ट्रेनिंग द लोअर सेकंडरी एज्युकेशन टीचर्स. ऍडमिशन टू पास हायर एज्युकेशन स्टुडंट 11वी-12वी पूर्ण केल्यानंतर हे दिलं जात असे. सिलेक्ट वन सब्जेक्ट, कम्युनिझमची फिलॉसॉफी शिकवण्यात येत असे प्रायमरी टीचर एज्युकेटर्सना. प्रॅक्टिस टीचिंग स्कूल शुड बी अटॅच टू एव्हरी टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. सेकंडरी स्कूल ड्युरेशन 4 वर्षाचं, लेवल ग्रॅज्युएट, इन सर्व्हिस ट्रेनिंग देखील तिथं होतं. म्हणजे आपण हा टीचर ट्रेनिंगचा इतिहास पाहतो. ट्रेनिंग ऑफ टीचर्स इन रशिया आता नॉन युनिव्हर्सिटी लेवल हायर एज्युकेशन. Preschool teachers, primary school teachers, lower secondary school teachers are primarily trained at non-university level higher education institution. याचं ड्युरेशन 3 वर्षाचं असतं. आपल्याकडे देखील डीएड किंवा आता डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन हे आहेत आणि हे कसं नॉन युनिव्हर्सिटी लेवल हायर एज्युकेशन आपण देखील आता म्हणतो ना. SCRT, डायट सारख्या संस्था हे प्री प्रायमरी स्कूल टीचर, प्रायमरी स्कूल टीचर्सना ट्रेनिंग देतात किंवा डीएडच्या संस्था आहेत, कॉलेजेस आहेत. हे नॉन युनिव्हर्सिटी लेवल हायर एज्युकेशन असं म्हणता येईल. युनिव्हर्सिटी लेवल हायर एज्युकेशन टीचर्स ऑफ लोअर सेकंडरी अँड अप्पर सेकंडरी आर ट्रेन ऍट युनिव्हर्सिटी लेवल हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आणि ह्याचं ड्युरेशन 5 वर्षाचं. म्हणजे आपण म्हणतो BEd, MAd हे युनिव्हर्सिटी लेवल हायर एज्युकेशन आहे आणि ते इथं 5 वर्षाचं आहे. एक म्हणायची PPT सापडली म्हणजे त्याला दुजोरा मिळेल. अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ रशिया's एज्युकेशन सिस्टीम इज द ट्रेनिंग ऑफ टीचर्स. देर आर 3 लेवल्स, प्रायमरी किंवा बेसिक, सेकंडरी अँड हायर लेवल टीचर्स. ट्रेनिंग ऑफ प्री प्रायमरी अँड प्रायमरी बेसिक स्कूल टीचर्स, नॉन युनिव्हर्सिटी लेवल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स train teachers for pre-primary and primary schools. The duration of the course is 2 to 4.5 years. Some teacher training institutions of university level train teachers for primary schools. The course lasts for 5 years. Graduates of these 2 types of education institutions may exercise the profession. The training Russian teachers, training of secondary school teachers. Teacher training is carried out in teacher training university level institutions. आपण BEd म्हणतो किंवा डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन म्हणतो. The program lasts for at least 5 years. ग्रॅज्युएट्स मे एंटर दी प्रोफेशन. म्हणजे 5 वर्षाचं टीचर ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर हे शिक्षकी पेशामध्ये येतात. आपण आपल्या आता शैक्षणिक धोरणामध्ये इंटिग्रेटेड एज्युकेशन 4 वर्षाचं शिक्षण प्रशिक्षण यावरती भर दिलेला आहे. पण तिथं सुरुवातीपासूनच म्हणजे ह्या शिक्षक प्रशिक्षणाची जास्तीची वर्ष आहेत. रशियातील सोव्हिएत समाज जवळ आता 30 वर्ष जवळ झालेली आहेत. या 30 वर्षामध्ये नवीन रशियात खूप मोठे सामाजिक, आर्थिक व राजकीय बदल झाले आहेत. परिणामी शिक्षण क्षेत्रातही बदल घडले. 1990च्या दशकात साचेबंद सोव्हिएत जीवनशैली व शिक्षण व्यवस्था नाकारत नव्या जीवनाची, खुल्या शिक्षण पद्धतीची आकांक्षा लोकांना होती. परंतु नव्या बदललेल्या परिस्थितीत नव्या प्रयोगांचा अनुभव घेतल्यानंतर रशियन समाजातील एक वर्ग असा आहे की जो सोव्हिएत शिक्षण पद्धतीचा काहीसा तटस्थपणे विचार करत आहे. जुन्या सोव्हिएत मॉडेलमध्ये आशयप्रधान शिक्षणाचे महत्व हा वर्ग मान्य करतो. परंतु त्याच वेळी आता पुन्हा काळ बदललेला आहे. विद्यार्थ्यांना वेगाने बदलणाऱ्या नव्या जगाशी जोडून येईल अशा शिक्षणाची गरज आहे याची त्यांना जाणीव आहे. सन 2009 रशियात विद्यापीठ व व्यावसायिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी समान शासकीय परीक्षा अनिवार्य झाली. त्याला सुरुवातीस विरोध झाला पण आता ती रूढ झालेली आहे. मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग ही शिक्षणाची केंद्रे व देशातील इतर प्रांतातील शिक्षण संस्थांच्या सुविधा व दर्जा यात फार मोठी तफावत आहे. उच्च शिक्षित व बुद्धिमान नागरिकांचे अधिक चांगल्या संधीसाठी इतर देशात स्थलांतर, संशोधनाचा सुमार दर्जा हे देखील चिंतेचा विषय बनत आहे. देशात
उत्तम दर्जाचे शिक्षक, संशोधक व विश्लेषक असणे ही देशाच्या प्रगतीसाठी महत्वाची बाब असते. विदेशातील प्रतिभाशाली रशियन लोकांना पुन्हा मायदेशात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज शिक्षण क्षेत्रामध्ये चर्चिली जात आहे. रशियातील शिक्षण पद्धतीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व जागतिक क्रमवारीत रशियन विद्यापीठाचा दर्जा उंचावण्यासाठी सन 2012 मध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मे कायदा अंमलात आणला. जागतिक मान्यता असलेल्या पूर्वोत्तर संशोधन संस्थेच्या 1500 संशोधकांना त्यावेळेला नोकरीहून कमी करण्यात आली. 2015 पर्यंत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या केवळ 177% रक्कम विकास व संशोधनावरती खर्च करण्याचे उद्दिष्ट देखील पूर्ण करता आलं नाही. आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे शिक्षकांपेक्षा कायदा अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना जास्त का पगार दिला जातो, असा प्रश्न त्यावेळच्या पंतप्रधानांना प्रसार माध्यमांनी विचारला. म्हणजे हे एक फार म्हणजे माध्यमांनी हा विषय धरून घेतला होता. तेव्हा ते आपल्या शिक्षकी पेशातील कमाईसाठी असमाधानी आहेत, त्यांनी हा व्यवसाय सोडा व व्यापार क्षेत्रात जावा असे उत्तर दिले. अशा परिस्थितीमध्ये रशियातील शिक्षण व्यवस्थेत काम करण्यास कसे आकर्षित होतील हे शिक्षक, हा एक प्रश्नच आहे. रशियातही माफिया, दहशतवाद, गुन्हेगारी, अंमली पदार्थाचे सेवन शिक्षण हा उपाय आहे, परंतु आर्थिक मंदी, आर्थिक निर्बंध, प्रचंड वाढणारी महागाई या पार्श्वभूमीवर रशिया हे जात आहे. चर्चा ही संपलेली आहे. एकंदरीत काय की सोव्हिएतच्या शिक्षण प्रणालीचा अजूनही या देशाच्या शिक्षण प्रणालीवरती म्हणजे एकत्रित स्ट्रक्चर वरती परिणाम हा आहे आणि जगाला जे भेडसावत आहे प्रश्न ते देखील या देशाला भेडसावत आहे. धन्यवाद सर. थँक्यू. जे शेवटचे जे स्लाइड आहे ना रेफरन्सेसच्या आधीची, तर त्यावेळेला आवाजच आला नाही, तर जरा परत. ओके. रशियातील शिक्षण, ओके. जागतिक मान्यता असलेल्या कुर्चातोव संशोधन संस्थेच्या 1500 संशोधकांना नोकरीवरून कमी करण्यात आलं होतं. 2000 म्हणजे आत्ताची परिस्थिती मी आता सांगते. 2015 पर्यंत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 177% देखील रक्कम विकास व संशोधनावरती खर्च करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झालं नाही. म्हणजे बजेटिंग दिलं होतं पण ते खर्च झालं नव्हतं. शिक्षकांपेक्षा कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांना जास्त का पगार दिला जातो, असा प्रश्न त्यावेळच्या पंतप्रधानांना प्रसार माध्यमांनी विचारला. तेव्हा जे आपल्या शिक्षकी पेशामध्ये किंवा त्या कमाईसाठी असमाधानी आहेत त्यांनी हा व्यवसाय सोडा व व्यापार क्षेत्रात जावा असं उत्तर दिलं होतं. आणि ही जी स्थिती होती, हे होतं, ही जी घटना होती ती त्यावेळी त्या प्रसार माध्यमांनी खूप उचलून धरली होती. अशा परिस्थितीमध्ये रशियातील शिक्षण व्यवस्थेत काम करण्यास कसे शिक्षक आकर्षित होतील हा प्रश्नच आहे. रशियामध्ये देखील आज जगासमोर जे प्रश्न आहेत ते देखील या देशामध्ये आहेत. माफिया आहे, दहशतवाद आहे, गुन्हेगारी आहे, शिक्षणाचा घसरलेला दर्जा आहे, अंमली पदार्थाचे सेवन आहे, त्यानंतर जे प्रचंड वाढणारी महागाई आहे, आर्थिक निर्बंध आहे, नोकरीच्या बाबतीमध्ये प्रश्न आहेत. परंतु आर्थिक या पार्श्वभूमीवर रशियाला सगळं हे कठीण जात आहे. ऐकू आलं सर आता? हॅलो. हो आलं ऐकू आलं मॅडम. हा ओके. यासाठी मी नेटवरून पण माहिती घेतली होती आणि आपल्याला सुरुवातीला सरांनी सांगितल्याप्रमाणे मेघा पानसरे यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यांचा देखील म्हणजे त्या बऱ्याच वेळा मॉस्कोला जाऊन आलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांचे काही लेख होते, त्या लेखांचा मी थोडाफार म्हणजे आत्ताची जी परिस्थिती आहे तर त्या तिथं जाऊन या पाहून आले आहेत. तर शेवटच्या 2-3 स्लाइड आहेत ह्या, तर ह्या त्यांच्या चर्चेवरून मी केलेल्या आहेत. थँक्यू सर. थँक्यू. हा. शेअर स्क्रीन क्लोज करा मॅडम. ओके. अजित
हो सर, फेसबुकवर एकही प्रश्न नाहीये. बरं. आणि झूम वरती एक संजना काळभोर मॅडम यांनी सुरुवातीलाच प्रश्न विचारलाय की चिल्ड्रन होम म्हणजे काय असतं. चिल्ड्रन्स होम म्हणजे बाल मंदिर जी ह्याच्या सोव्हिएत शिक्षण व्यवस्थेमध्ये तयार झाली. चिल्ड्रन्स होम बालगृह, आपण त्याला म्हणतो नर्सरी किंवा किंडर गार्डन्स, ते चिल्ड्रन्स होम्स. तेवढा एकच प्रश्न होता सर. आणि योगेश सारपते सरांनी आता प्रश्न विचारलाय की प्राथमिक वर्गामधील विद्यार्थ्यांना नापास केले जाते का. त्याचं मला सर एवढं हे मिळालं नाहीये. नापास म्हणजे सक्तीचं शिक्षण आहे एवढं माहिती आहे, परंतु नापास केले का आता हे काही मला माहिती नाही. म्हणजे हे मला आता विचारून सांगावं लागेल. किशोर दरक यांची कॉमेंट आहे ती एक चॅट बॉक्स मध्येच आहे. मॅथ इज गिवन far too importance in USSR and Russia. Their mathematical circles, clubs, right from school level are famous. सगळं जगभरच ते प्रसिद्ध आहे. त्याच्याबद्दल काही आहे, नाहीतर किशोर दरक पण इथे असतील तर त्यांनी सांगितलं तर सगळ्यांना मार्गदर्शन. दरक सर आहे जॉईन. किशोर दरक सांगणार. हा नाही, मी ते मॅडम मगाशी गणित आणि रशियन भाषा सक्तीची असते असं जेव्हा सांगत होत्या तेव्हा ती कॉमेंट लिहिली होती. आणि म्हणजे मॅथमॅटिकल सर्कल्स, रशियामधली मुलं मॅथमॅटिक्स इंटरनॅशनल ऑलिम्पियाड्स मध्ये जगभरात सतत नावाजली जाणं, रशिया आणि पूर्व युरोपचा काही भाग, चीन आणि जपान पर्यंत असा हा अख्खा पट्टा जर आपण नकाशात बघितला तर शालेय शिक्षणामध्ये गणितावरती अत्यंत जोर देऊन त्यात भर असतो. आणि स्पुटनिक पहिलं जे प्रक्षेपण झालं 1950च्या दशकाच्या उत्तरार्धात, तेव्हा पण त्याचं श्रेय रशियातल्या गणित आणि विज्ञान शिक्षणाला देण्यात आलं होतं. किंबहुना स्पुटनिकच्या प्रक्षेपणानंतर अमेरिकेमध्ये नवीन करिक्युलम मुवमेंट सगळी सुरू झाली. म्हणजे रशिया अंतराळात गेला आणि आपण मागे राहिलो अशी युएसए मध्ये जी भावना एकदम प्राकर्षाने निर्माण झाली 1958-59च्या दरम्यान, त्याच्यानंतर केनेडी आणि पुढच्या राष्ट्राध्यक्षांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतली ती सगळी नवीन करिक्युलम मुवमेंट झाली. तर रशियातली ही जी मॅथमॅटिकल सर्कल्स आहेत ती खूप लहानपणापासून मुलांना कोडी सोडवण्यामध्ये, अत्यंत कठीण प्रश्न सोडवण्यामध्ये, आणि ते खूप प्रतिष्ठेचं पण मानलं जातं. म्हणजे जारच्या काळापासून पण त्याच्या आधीच्या काळापासून पण की अशा प्रकारची बौद्धिक मेहनत करू शकणं हे खूप प्रतिष्ठेचं मानलं जात असे. नंतर स्टॅलिनच्या काळामध्ये बौद्धिकतेच्या जोडीला सक्तीचं श्रम आल्यानंतर त्याला थोडी उतरती कळायला लागली होती असं एक साधारणतः दिसतं. पण रशियन मॅथमॅटिकल सर्कल्स अशी पुस्तकं अवेलेबल आहेत जगात. फोमिन म्हणून एक त्यांचे ऑथर तर फारच प्रसिद्ध आहेत, आणि ते सगळे संदर्भ मला आठवले म्हणून मी ती कॉमेंट लिहिली होती. थँक्यू. थँक्यू किशोर. ह्याच्यामध्ये मी ऍड करते की सरांनी आता मॅथमॅटिक्सच्या ह्याच्यावरती सांगितलं. 11वी 12 10वी 11वी हे शिक्षण, माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशन किंवा व्यवसाय शिक्षणाकडे जायचं असेल तर त्यांना केंद्रीभूत प्रवेश परीक्षा द्यायला पाहिजे. आणि या केंद्रीय प्रवेश परीक्षेमध्ये रशियन भाषा आणि गणित हा विषय सक्तीचा आहे. किशोर दरकांनी मॅथमॅटिक्स बद्दल जे सांगितलं मला थोडं सप्लिमेंट करायचंय की ते म्हणतात ते अगदी खरं आहे की रशियामध्ये ज्या पद्धतीने मॅथमॅटिक्स वर भर दिला जातो, तर माझा मुलगा अमेरिकेमध्ये आणि नातू तिथेच एका सरकारी शाळेमध्ये शिकतो. आणि सरकारी शाळेत शिकल्याचा एक मोठा फायदा असतो की मुलांना भरपूर वेळ असतो स्वतःच्या आवडीप्रमाणे काही काही करायला. तर त्याला तो म्हणजे रशियन स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स तिथे अमेरिकेमध्ये अशी चेनच आहे पसरलेली. आणि तिथे आता किशोर दरक यांनी सांगितलं तसं वेगवेगळं कोडिंग, लॉजिकल थिंकिंग वगैरे ह्याच्याबद्दल भरपूर भर दिला जातो. शनिवार रविवारी आम्ही जे स्काईपवर बोलतो त्याच्यामध्ये बरीचशी कोडी मला सुद्धा
ऐकायला म्हणजे ते टाकलेली असतात आणि त्याच्यामुळे कल्पना येते आणि म्हणजे हे जे आहे फार महत्वाचा जो भाग आहे आणि जगभर तो पसरलेला आहे. म्हणजे एवढं फक्त सप्लिमेंट करण्याकरता म्हणून मी सांगेन. धन्यवाद. एक प्रश्न मला वाटत होता की प्राथमिक शिक्षणावरती कृती आणि लेखीवरती भर आहे असा एक प्रश्न दिसला. प्राथमिकवर हा जास्त भर यांचा लेखी परीक्षेवरती आहे, परंतु हे शिक्षण पूर्ण करताना त्यांना काही वेळ हे श्रमासाठी दिलं जातं आणि त्याचं देखील मूल्यमापन होतं. म्हणजे लेखी आणि कृती या दोन्हीवरती भर दिला जातो. एक फक्त काळबांडे सर, किशोर दरक बोलतोय. हा बोला. हा मॅडम, एक आता फक्त गणिताच्याच संदर्भात तो मुद्दा थोडासा एक आणखीन पुढे त्यातला भाग सांगायचा म्हणजे रशिया सध्या जगामध्ये तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आणि विशेषतः डिजिटल आणि सायबर तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जगात खूप प्रगत मानलं जातं. म्हणजे रशियन हॅकर्स ही केवळ इंग्रजी सिनेमांमधली कल्पना नसून ते मोठ्या प्रमाणावरती जगात सगळीकडे काम करताना दिसतात, चीन आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये. आणि त्याचं देखील श्रेय मोठ्या प्रमाणावर तिथल्या गणित शिक्षणाला दिलं जातं की लहानपणापासून ज्या रिगरस पद्धतीचं गणित शिक्षण खूप सिलेक्टेड, खूप कमी मुलांना, म्हणजे सार्वत्रिक शिक्षणामध्ये तितकं रिगरस नाहीये, पण जसजसा मुलांचा कल लक्षात येईल अगदी वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून गणिताकडे मुलांना वळवलं जाणं, जसं स्पोर्ट्सकडे वळवणं चीनमध्ये एक मोठ्या प्रमाणावर चालतं अगदी लहान वयापासून, तसं गणिताकडे वळवलं जाणं आणि मग त्यातलं ऍबस्ट्रॅक्ट गणित शिकवणं आणि त्यातून लोक या सगळ्या व्यवसायांमध्ये पण जातील हे बघणं, हे एक रशियामध्ये मोठ्या प्रमाणात चालणारं, आपण त्यामुळे शिक्षणातली स्ट्रीम पण आहे ती जगाला कधी चिंताजनक पण वाटते आणि कधी रशियाला ती फायदेकारक पण वाटते अशा पद्धतीने. पण एकूण डिजिटल आणि सायबर विश्वातल्या रशियाचं जे दबदबा आहे त्याच्यामध्ये पण तिथलं गणित शिक्षण मोठ्या प्रमाणावरती कारणीभूत आहे असं एक माझं वाचन आणि अंडरस्टँडिंग फक्त सांगतोय. मी रशियाला कधी गेलेलो नाहीये, पण जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यावरून मी हे सांगतो. थँक्यू. थँक्यू. राजाभाऊ बनसोडेंनी हँड रेज केलं होतं, त्यांना काही विचारायचंय? मला वाटतं चुकून झालं काय माहित नाही. अनम्यूट केलंय मी त्यांना. ओके. त्यांना काही विचारायचं असेल तर माहिती मिळेल. अनम्यूट राजाभाऊ बनसोडे, हा तुमचा हँड रेज केलेला दिसतो, तुम्हाला काही विचारायचं? हा सर, नमस्ते सर. नमस्कार सर. मॅडमच्या स्लाइड मध्ये आता एक पाहिलं, मी वाचलं त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पादनाच्या 1.77% सुद्धा त्या ठिकाणी त्यावेळेस खर्च केला जात नव्हता किंवा होत नव्हता, आणि तरी सुद्धा एवढं पुढारलेलं आहे आणि आपल्याकडे 6 ते 7% खर्च होतो, तरी सुद्धा याच थोडस. त्यावेळेला त्यांनी बजेटिंग दिलं असेल, परंतु काही कारण म्हणजे हा जो खर्च असेल तो काही दुसरीकडे वळवला असेल. म्हणजे त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं, चर्चेतून असं आलं होतं की 2015 मध्ये हा एवढा खर्च देखील झालेला नव्हता, खूप कमी शिक्षणावरती खर्च झालेला होता, असं त्यांच्या चर्चेतून हे आलेलं आहे. मॅडम, मला प्रश्न असा विचारायचा आहे की आता तिथे सर्वच शिक्षण सरकारी आहे, शासकीय आहे, की काही खाजगी शाळा सुद्धा त्या ठिकाणी आहे, आणि असल्यास तर मग त्यांची स्थिती काय आहे? सर्वच शाळा आता सरकारी नाहीत, खाजगी शाळा पण आहेत. खाजगी शाळा पण आहेत आणि खाजगी शाळेमध्ये देखील भाषा यांना महत्व दिलं जातं. पूर्वी कसं सरकारी शाळा त्याच्यावरती नियंत्रण होतं, आता खाजगी शाळा पण आहेत. नंतर स्पर्धा परीक्षांबद्दल प्रश्न आहे, त्याच्याबद्दल काही असेल? पार्थ वांडेकर यांचा प्रश्न आहे, स्पर्धा परीक्षा कोणत्या वर्गापासून घेतल्या जातात? 10वी-11वी नंतर जर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल
किंवा व्यवसाय शिक्षण घ्यायचं असेल म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल, टीचर ट्रेनिंग, तर त्याला स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. ती केंद्रीभूत प्रवेश परीक्षा असते. थँक्यू. डॉक्टर माधव सूर्यवंशी समारोप. एक मिनिट, कोणातरी आलेला दिसतो प्रश्न. एक मिनिट. काय प्रश्न मॅडमचा आहे. त्यांनी विचारले की 2 प्रश्न आहेत अजून, ते जरा आपण पाहू आधी. बसंत विचारलेला आहे. आवाज येत नाही सर. अजित सर तुम्ही आवाज येत विचारा. नाही? अजित सर तुम्ही विचारा. धनाजी दोरगे सर यांनी प्रश्न विचारलाय. या देशातील शिक्षणामध्ये व्यावसायिक शिक्षणावर जास्त भर दिला जातो का, की मुलांचा सर्वांगीण विकास यावर भर आहे? व्यावसायिक शिक्षणावरती भर दिला जातो. म्हणजे इथे अशी एक व्यवस्था आहे की इनकम्प्लीट हायर एज्युकेशन त्याला म्हटलं गेलेलं आहे. जर तुम्हाला 9वी ग्रेड्स नंतर 10वी 11वीला जायचं नसेल तर 9वी नंतर तुम्ही व्होकेशनल ट्रेनिंगला येऊ शकता. 9वी ग्रेड्स नंतर 10वी 11वीला जायचं नसेल तर 9वी नंतर तुम्ही व्होकेशनल ट्रेनिंग याला येऊ शकता. म्हणजे व्होकेशनल एज्युकेशनला देखील महत्व आहे. तिथे तांत्रिक वर्ग आहेत, फॅक्टरी स्कूल्स आहेत. नंतर यांचा रॉय मॅडमचा प्रश्न राहिलेलाच आहे की मुलांची पुस्तकं पूर्वी रशियातली खूपच पॉप्युलर, अतिशय चांगली होती आणि भारतामध्ये खूप कमी किमतीमध्ये ती मिळायची. सध्या मुलांच्या पुस्तकांबद्दल काय परिस्थिती आहे? प्राथमिक स्तरावरची जी आहेत प्री प्रायमरी स्कूलची किंवा प्रायमरी एज्युकेशनची, त्यात खूप त्याच्यामध्ये चित्रमय असा आशय आहे. त्याच्यामध्ये माध्यमिक स्तरावरती हा आशय किंवा हे चित्रमय कमी चित्रात्मक जो आशय आहे तो कमी आलेला आहे. पण चित्रमय आपल्यासारखे टेक्स्टबुक मध्ये एवढा काही फारसा फरक नाही. चित्रांमध्ये चित्र खूप ह्याच्यामध्ये प्री प्रायमरी प्रायमरी स्कूलच्या पुस्तकांमध्ये. त्यांचा प्रश्न शाळेच्या पुस्तकांबद्दल नाही, गोष्टींच्या पुस्तकांबद्दल आहे मुलांच्या. हा, गोष्टींची पुस्तकं त्याला पूरक म्हणून आहेत. खूप चित्रमय पुस्तकं आहेत ती गोष्टींची, त्याला पूरक म्हणून प्राथमिक स्तरावरती वापरली जातात. त्याच्यामध्ये रशियन क्रांती, त्याचा इतिहास, इतर देशांचा इतिहास चित्रमय दृष्टीने हा दर्शवलेला आहे. किशोर जरा तुम्ही सांगा. किशोर अनम्यूट व्हा आणि बोला. किशोर दरक. नाही, फक्त आता रॉय मॅडमनी जो प्रश्न विचारला, रादुगा प्रकाशन वगैरे अशी जी पुस्तकं मिळायची, म्हणजे मी शाळेत असताना मला आठवतं रशियन पुस्तकं, नंतर रशियन ते एक स्पुटनिक नावाचं मासिक असायचं, ते पण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती अवेलेबल असायचं आणि आमच्याकडे ते घरी पण पोस्टाने येत असे आणि ते मोफत होतं अनेक वर्ष. बरोबर आहे. तर त्यामध्ये USSRचं एक म्हणजे तिथल्या पुस्तकांची जी ट्रेडिशन आहे ती सगळी पूर्व युरोपियन आणि आशियन सगळ्या परिकथा आणि या ट्रेडिशनचा तो भाग आहे. हा एक भाग झाला. दुसरं त्यांचे इलस्ट्रेशन्स आणि त्यांच्या गोष्टी याच्यामधून एकूण रशियन संस्कृतीचा प्रसार जगभर होणं हा एक मेजर त्यांच्या कार्यक्रमाचा भाग होता. आणि म्हणून भारतच नाही तर आशियामधली आणि इव्हन आफ्रिकेपर्यंत पण पोहोचायचा रशियाचा तेव्हा मानस होता. पण आशियामधल्या अनेक देशांमध्ये त्यांच्या भाषांमध्ये म्हणजे फार ती पुस्तकं मराठीत वगैरे पण मिळत असत. म्हणजे आत्ता देखील आपल्याला इंग्रजी साहित्य दुसऱ्या किंवा कुठल्या तरी दुसऱ्या भाषेतलं साहित्य आपापल्या भाषांमध्ये आणणं जरा कठीण काम वाटतं. पण रशियन सरकारने तेव्हा USSR गव्हर्नमेंटनी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा ओतून तो संबंध एक काय म्हणत आपण की साम्यवादी विचार जगामध्ये पोहोचावा या हेतूने केलेलं ते काम होतं. आणि त्यातून चांगलं साहित्य मात्र जगाच्या परिचयाचं झालं, बालसाहित्य, आणि ते कायमसाठी टिकलं सुद्धा. म्हणजे मीर पब्लिकेशनची ती सगळी जी मॅथमॅटिक्स कॅन बी फन, फिजिक्स कॅन बी फन अशी जी सगळी पुस्तकं आहेत
किंवा रादुगाची जी सगळी कथांची पुस्तकं जी आपल्याकडे मुख्यतः डाव्या विचारांची प्रकाशन संस्था त्या त्या राज्यांमध्ये त्या त्या भाषांमध्ये आणत असतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणावरती आर्थिक सहाय्य जे आहे किंबहुना सगळा आर्थिक भार हा USSR गव्हर्नमेंट उचलत असे. तर तो एकंदरीत विचार प्रवाह आपल्या जगामध्ये टिकून राहावा आणि शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवरती म्हणजे USA आणि USSR अशा 2 शक्तींमध्ये जग विभागलं गेलेलं असताना आपला विचार जगात सर्वदूर पोहोचावा हे त्यामागचं महत्वाचं उद्दिष्ट होतं हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं की सोव्हिएत शिक्षणाचं मुख्य उद्दिष्टच म्हणजे सोव्हिएत माणूस घडवणे आणि रशियन भाषेचा प्रसार आणि विकास हे होतं. त्यामुळं आणि त्या रशियन भाषेचा प्रसार आणि विकास होण्यासाठी स्पुटनिक हे तर आहेच, पण सोव्हिएट म्हणून देखील जर्नल यायचं. या सोव्हिएटमध्ये तिथल्या पाककला, नंतर शिवणकाम याचं खूप छान माहिती असायची ह्याच्याकडे. कढाई त्याला म्हटलेलं असायचं. बरोबर. सुलाखे, DD सुलाखे त्याने हात वर केलेले. अनमिट व्हा आणि बोला. DD सुलाखे. माहिती बहुतेक त्यांना विचारायचं आहे की नाही माहिती नाही. या पुस्तकांबद्दल आता मी म्हणजे किशोरदरक म्हणजे माझ्या बऱ्याच नंतरच्या काळातले मी भरपूर आधीचे मी सांगितलं तसं लायब्ररीमध्ये तर अगदी तिथे वर्तमानपत्र वगैरे जशी ठेवलेली असायची कुठल्याही लायब्ररीमध्ये म्हणजे खास करून सरकारी ग्रंथालयांमध्ये तर सोव्हिएत देश आणि ही जी पुस्तकं आहे स्पुटनिक त्याच्यानंतर मिशा ती पण असायची आणि मी सुरुवातीला सांगितलं की पाठ्यपुस्तक किंवा ज्याला रेफरन्स बुक्स म्हणून कॉलेजमध्ये तर या कॉलेजमध्ये हे 3 प्रकारची पुस्तकं असायची. ब्रिटिश लेखकांची, अमेरिकन लेखकांची आणि रशियन पुस्तकं सायन्सवरची जी मला आठवतात ती सगळी असायची. मला ते आवडायची नाही. लहान मुलांची पुस्तकं खूपच छान असायची आणि ही पुस्तकं न आवडायचं कारण मला तो फॉन्ट आवडायचं नाही, मीर पब्लिकेशनचा इंग्रजी फॉन्ट. आणि दुसरं कारण जे आहे ते पुस्तक उघडलं की जगातले यच्चयावत शोध हे रशियामध्येच लागलेले आहेत अशा रीतीने प्रत्येक प्रकरणाची सुरुवात असायची. म्हणजे तो गुरुत्वाकर्षणाचा असो, कॅल्क्युलस असो किंवा काही पण असो तर तो एक भाग असायचा आणि त्याच्यामुळे म्हणजे तो वाचायला इंटरेस्टिंग वाटायचं. आणि पण एक इंटरेस्टिंग भाग असा असायचा की सगळ्यात शेवटचं प्रकार जे असायचं समजा फिजिक्सचं पुस्तक असेल, फिजिक्स अँड द सोसायटी, आणि मग ते सगळा तो विषय पण त्यावेळेला आम्हाला जरा गंमत वाटायची की फिजिक्स केमिस्ट्री सारखे विषय हे एकूण साम्यवादाच्या भूमिकेतून कसे पाहता येतात पण त्याच्याबद्दलचं एक पूर्ण प्रकरण प्रत्येक पुस्तकामध्ये हे अगदी असायचंच. मुलांच्या बद्दलची जी पुस्तक आहे ते त्याची भाषांतरही मराठीमध्ये खरंच खूप चांगली झालेली आहे. मी बालभारतीमध्ये असं 95 ते 99चं माझं पहिलं टेन्युअर होतं त्यावेळेला आम्ही असा विचार केलेला होता. राम शेवाळकर सर त्यावेळेला समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांना मी सांगितलं की आपण असा विचार आपल्याला करता येईल का की काही परदेशी दुसऱ्या देशांमधले जे आहेत म्हणजे अगदी इंग्लंड अमेरिका सोडून तिथल्या काही गोष्टी मुलांशी संबंधित साहित्य तर त्यावेळेला डेनिसच्या गोष्टी त्याचे मराठीमध्ये जे अनुवाद जो केलेला आहे तो अतिशय सुंदर आहे. त्या गोष्टी सुद्धा खूपच छान आहेत पण ते काही जमलं नाही. पण दुसरं एक चीनमध्ये मुलांसाठी सगळे 6वी मध्ये शिकणारी मुलं त्यांच्यासाठी निबंध स्पर्धा घेतली होती आणि ती त्यांच्या आईबद्दल ते निबंध होते. एक मला माझ्या आईचा अभिमान वाटतो अशा प्रकारचा तो निबंध घेतला होता की आई एक सफाई कामगार असते आणि सुरुवातीला त्या मुलीला ते सांगताना खूप लाज वाटत असते की कोणाच्या जर वरच्या दर्जाची कामं करत असतात आणि मग हळूहळू कसा बदल होत जातो आणि मग ते सांगते की मला माझ्या आईचा अभिमान वाटतो आणि मी अभिमानाने सांगते की
माझे सफाई कामगार आहे. आणि ते सफाई कामगार सुद्धा खूप बाहेर अतिशय चांगलं काम करू शकते. ह्या प्रकारची ती गोष्ट होती. तर अतिशय टचिंग आणि चांगला मेसेज देणारी गोष्ट होती. पण ते रशियन पुस्तकाचं त्यावेळेला काही ते जमलं. नंतर मग ही पण गोष्ट केली आणि नवीनही आलेलं नाही. मला वाटतं परत यांनी हे केलं भाऊ गवंड्यांनी हे केलं म्हणजे पुस्तकांची भाषा जी आहे ती भरपूर म्हणजे त्यांनी मला जी पुस्तकं जी आवडत नव्हती ती त्यांना भरपूर सोपी वाटायची. म्हणजे मी सांगितलं की माझं वैयक्तिक मत आहे की मला म्हणजे आता फॉन्ट आवडणं न आवडणं हा वैयक्तिक भाग आहे. की कुठला एखादा रंग आवडतो न आवडतो तर तसाच प्रकार समजू आपण. पण हा जो भाग आहे पुस्तकांबद्दलचा तो आपण ठरलेला मला वाटतं परत डी.डी. सुलाखेंनी हँड रेज केल्याचं हे आलं. त्यांना बोलायचं असेल तर बोलू आपण, नाही तर मग माधव सूर्यवंशी समारोप करतील. डॉक्टर माधव सूर्यवंशी. तर मला देखील खूप चांगली माहिती मिळाली. म्हणजे मी जे लिटरेचर वाचलं, जी मुलाखत घेते त्याच्यापेक्षा आणखीन चांगली माहिती दरक सरांच्याकडून आणि काळबांडे सरांच्याकडून मिळाली. देशोदेशीच्या शिक्षण पद्धती या विषयावर सुरू झालेली ही हे शैक्षणिक विषयाची व्याख्यानमाला आता समारोपाकडे जात आहे. डिसेंबर महिन्यामध्ये ही व्याख्यानमाला सुरू झाली होती आणि आजचं हे 16वं पुष्प या ठिकाणी डॉक्टर पाटणकर मॅडम यांनी गुंफलेलं आहे. रशियाची शिक्षण पद्धती, रशियाचा इतिहास, रशियन लोकांची जगण्याची पद्धती आणि शिक्षण पद्धती आणि त्याचा इतिहास सांगत असताना रशिया या देशाच्या जीवनामध्ये आलेल्या वेगवेगळ्या क्रांत्या आणि त्या क्रांत्यांचा त्यांच्या शिक्षणावर झालेला परिणाम, अगदी 16व्या 15व्या शतकापासून ज्या ज्या क्रांत्या होत गेल्या आणि नंतर शेवटी आपण स्टॅलिन पर्यंत आलो आणि त्या संदर्भातला जो इतिहास आहे तो मॅडमने अतिशय मार्मिकपणे सुरुवातीच्या सत्रामध्ये सांगितला, सुरुवातीच्या भागामध्ये सांगितला. आणि त्यानंतर 1991च्या अगोदर रशियन शिक्षण पद्धती कशी होती आणि रशियन शिक्षण पद्धतीचा परिणाम हा भारतीय शिक्षण पद्धतीवर कसा झाला आहे, तिथल्या काही बाबी भारताने शिक्षण पद्धतीतच नाही घेतल्या तर प्रशासनात सुद्धा घेतलेल्या आहेत. याची माहिती व्याख्यानातून आपल्याला मॅडमने या ठिकाणी दिलेली आहे. एक मोठा देश कसा प्रगतीपथावर गेला आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे, काळपांडे सरांनी सांगितलं की रशिया हा प्रत्येकाला आपापल्या जीवनाच्या कालखंडात कसा आवडत गेला. अगदी ज्याचं वय आता 70च्या पुढे गेलेलं आहे, ज्याचं वय 50च्या पुढे गेलेलं आहे, काहींचं वय 30च्या पुढे गेलेलं आहे, अशा कालखंडातल्या लोकांना रशिया कोणत्या कारणाने आवडत गेला आणि तिथली शिक्षण पद्धती जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये होती. ती एक उत्सुकता होती आणि त्या संदर्भामध्ये त्या काही प्रश्नाची उत्तरं मॅडमच्या या व्याख्यानातून आपल्याला मिळालेली आहेत. काही प्रश्नाची उत्तरं जरी मिळाली नसली तरी आता एक प्रेरणा तयार झालेली आहे मनामध्ये की या प्रश्नाची उत्तरं आपण शोधली पाहिजेत आणि शोधण्याचं काम आपण नंतरच्या या काळामध्ये करणार आहोत. मॅडमचं या ठिकाणी मी शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं जे कार्यकारी मंडळ आहे त्या कार्यकारी मंडळाच्या
कार्याध्यक्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या निमंत्रक माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ही व्याख्यानमाला चांगल्या रीतीने पूर्णत्वाला नेण्यासाठी आम्हाला नेहमी प्रेरणा दिली. आजच्या या कार्यक्रमामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यक्रम प्रमुख दत्ता बाळसराफ हे उपस्थित होते. त्यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर आजच्या वक्त्यांचा परिचय करून देणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने ही व्याख्यानमाला ज्यांनी घडवून आणली आणि ज्यांचं या व्याख्यानमालेच्या संदर्भामध्ये एक रचना आणि त्या संदर्भातलं नियोजन आणि कशा रीतीने व्याख्यानमाला झाली पाहिजे आणि या सगळ्यांचं जे श्रेय आहे किंवा ही जी दृष्टी आहे ही दृष्टी देणारे डॉक्टर काळपांडे सर, त्याचबरोबर आमच्या सल्लागार रॉय मॅडम, अजित तिजोरे सर ज्यांनी फेसबुकच्या माध्यमातून काही प्रश्न आपल्या सगळ्यांना विचारले आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम पूर्णपणे लोकांपर्यंत नेण्याचं काम जे तांत्रिक काम जे आहे ते करणारे विश्वनाथ खंदारे सर, या सगळ्यांनी आपापल्या परीने या मध्ये आपल्याला मदत केलेली आहे. शिक्षण विकास मंच मुद्दा म्हणून मी या सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी मी करू इच्छितो. आणि जी मंडळी झूमच्या मीटिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम लाईव्ह बघत आहेत, काहींनी प्रश्न विचारले, शंका विचारल्या आणि आम्हाला आमच्या या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. त्याचबरोबर फेसबुकच्या माध्यमातून राज्याच्या वेगवेगळ्या विभागातून काही मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. यानंतरच्या काही सूचना देण्यासाठी मी डॉक्टर वसंतराव काळपांडे सर यांना विनंती करतो. हे सांगण्यापूर्वी पार्थ वांदेकर त्याने हात वर केला होता, त्यांना काही बोलायचंय? पार्थ वांदेकर, मला वाटतं नाही. ओके, आता हा आपला 2 टप्प्यांमध्ये आपण ही व्याख्यानमाला आयोजित करायचं ठरवलं होतं. पहिला टप्पा काय? जरा कोणाचा तरी माईक म्यूट केला मी. 2 टप्प्यांमध्ये आपण ही व्याख्यानमाला घेत आहोत. पहिला जो टप्पा आहे तो वेगवेगळ्या देशांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या शिक्षण पद्धती सुरू आहेत, त्यांचे वैशिष्ट्य काय आहेत, त्यांच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, त्यांचे विकनेसेस काय आहेत आणि आपल्याला भारतामध्ये त्याच्यापासून काय शिकता येईल, काय घेता येईल आणि काय घेऊ नयेत अशा कुठल्या गोष्टी आहेत, याच्याबद्दल आपण चर्चा केली. हा झाला पहिला टप्पा. या टप्प्यातलं शेवटचं जे व्याख्यान आहे ते पुढच्या शनिवारी होईल आणि मध्ये आपण आता काही गॅप घेऊन दुसऱ्या टप्प्यामध्ये भारतामध्ये आपल्याला आणि खास करून महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय या संदर्भामध्ये आपण आतापर्यंत जे काही शिकलो त्याच्याबद्दलची आपण चर्चा घेऊ. ती 7 किंवा 8 सत्रांमध्ये घेऊ, म्हणजे आपली एकूण 24 किंवा 25 सत्र होतील आणि याच्यामध्ये संदर्भ असेल आतापर्यंत देशांबद्दल जी काही आपण माहिती मिळवलेली आहे ते म्हणजे सगळे मिळून 16 देश. सुरुवातीला किशोर दरक यांनी जे सांगितले कुठल्या दृष्टीने ह्या सगळ्या अभ्यासाकडे पाहायचं, ती दृष्टी या आणि त्याच्याच बरोबर नवीन जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे NEP 2020 आणि आता सार्थक पार्ट 1 पार्ट 2 ते भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर ते डॉक्युमेंट्स आहेत. आपल्याकडे मोबाईलवर सुद्धा PDF फाईल्स पाठवलेल्या आहेत, पण मोबाईलवर बऱ्याच लोकांना वाचायला ते अडचणीचं जाईल. इतक्या छोट्या स्क्रीनवर वाचणं भरपूर त्रासदायक आहे, कारण ते डॉक्युमेंट जे आहे एक 276 पानांचं आहे, दुसरं 156 पानांचं, 432 पानं एकूण. त्याच्यामुळे
आपण सरळ लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर त्या मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करून वाचणं ते जास्त सोयीचं होईल. आणि त्याच्यामध्ये रिकमेंडेशन्स काय आहेत मिनिस्ट्री एबी मध्ये, त्याच्यानंतर वेगवेगळे टास्क कोणते आणि प्रत्येक टास्कच्या बाबतीमध्ये कोणत्या संस्थेनी राज्याने काय करायचं आहे आणि केंद्राच्या पातळीवर काय व्हायचं आहे, राज्याच्या पातळीवर काय व्हायचं आहे, त्याच्या खाली काय व्हायचं आहे, तर दिलेलं आहे. म्हणजे कृती कार्यक्रमाचा आहे हा. आणि साधारणपणे कोणत्या वर्षापर्यंत काय व्हावं ते पण दिलेलं आहे. तर एकदा सावकाश ते मराठी मध्ये अजून हा मसुदा उपलब्ध नाही. तो एवढा मोठा मसुदा कधी येईल आणि तो जे काही भाषांतर मराठीमध्ये होईल ते वाचल्यानंतर पुन्हा इंग्रजी वाचायची गरज पडणारच नाही याची कोणी खात्री देऊ शकत नाही. पण तो एकदा वाचून त्याच्यावर आपण चर्चा करू. पुढचं जे व्याख्यान आहे डॉक्टर व्ही. खंडागळे ते बोलणार आहेत. ते शिवाजी विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत. मी आजच्या व्याख्यात्या डॉक्टर प्रतिभा पाटणकर यांचं मनापासून आभार मानतो. आणि इथे झूम मीटिंग मध्ये आणि फेसबुक लाईव्ह जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.